brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सरकारनं धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचलं, पण 21 जानेवारीचं आंदोलन सरकारच्या वतीनं दडपण्यात आलं तरी सुद्धा राज्यभरामध्ये दडपण्याचा प्रयत्न केला. एसटी टाकांनी एसटीबीसी करा, मूळ आदिवासींना एसटी ए ठेवा, आम्हाला एसटीबी करा, एसटीसी करा, एसटी करा, काय करायचं ते करा, पण दिलेला शब्द पाळा. मग का सरकार पाळत नाही? तुमची चर्चा झाली महाधिवक्त्यांशी, तर त्या चर्चेमध्ये काय होतं? चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. कारण आता सरकारनं मी दोष देत नाही, खरं म्हणजे थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आझाद मैदानावरती आहोत. अधिवेशन ज्या ज्यावेळेला चालू असतं त्याला हा परिसर जो आहे तो आंदोलकांनी फुलून गेलेला असतो. आज सुद्धा विविध संघटनांचे लोक जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी आलेले होते, पण त्यातली प्रमुख मागणी घेऊन धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आज इथं धरणं उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला कुठल्याही स्थितीमध्ये जे आश्वासन तुम्ही दिलेलं होतं ते म्हणजे एसटीचं आरक्षण देण्याचं, ते आरक्षणाचं जे आश्वासन आहे ते पूर्ण करा. आज दिवसभरात पोलिसांचं जे त्यांनी दिलेली जी वेळ असते ती संध्याकाळी 6 पर्यंत संपते. 6 वाजता हे सगळे आंदोलक बाहेर जातात. उद्या सकाळी 9 वाजेपासून पुन्हा ते या ठिकाणी जमतील. आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत. काय तुमची बेसिक मागणी काय आहे? मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो की हे आंदोलन नाहीये, हे माझं आमरण उपोषण आहे. आणि आमरण उपोषण आझाद मैदानातही चालूच राहणार आहे, बाहेर आलो तरी चालूच राहणार आहे. आणि मागणी एकच आहे, ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानानुसार ज्या आरक्षणाची कॅटेगरी केलेली आहे, एसटीमध्ये 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला धनगर आहोत. या राज्यात या देशात जी जात अस्तित्वात नाही त्या जातीला आरक्षण महामहिम राष्ट्रपती देत नाहीत. मग जी जात अस्तित्वात नाही तिला आरक्षण जर देता येत नसेल तर ती जात या देशात आहे का? तर आहे. ती कोणती? धनगर. धनगर ही जात या राज्यात, या देशात, या जगाच्या पाठीवर कुठेही नाहीये. आणि जी जात जगाच्या पाठीवर नाही तिला देता येत नाही, याचा अर्थ त्यांनाही अभिप्रेत आहे की जे धनगर आहे ते धनगर आहे, धनगरांना आरक्षण दिलेलं आहे. हा धनगर ड आणि र चा फरक झाला. धनगर साधा भोळा अडाणी आहे. याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत जे अमृत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण रूपी दिलंय, या अमृतापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलंय. आणि हीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून सातत्यानं धनगर जमात लढते की ज्या घटनेनुसार देत चालतो त्या घटना दत्त अधिकाराची आमची अंमलबजावणी करा. आता या राज्यात सांगा की तुम्ही परवा दिवशी आला होता, तुम्ही कोणाला भेटलात तिकडे विधान भवनामध्ये? काय चर्चा झाली? आंदोलन आमचं आज होणार होतं, पण 21 जानेवारीचं आंदोलन सरकारच्या वतीनं दडपण्यात आलं तरी सुद्धा कुठे दडपलं आंदोलन? राज्यभरामध्ये दडपण्याचा प्रयत्न केला. याच आझाद मैदानात आम्ही येणार होतो. राज्यभरात नाकाबंदी केली, नोटिसा पाठवल्या, कार्यकर्त्यांना अटक केली. मुंबईमध्ये आला धनगर दिसला धनगर की कर अटक. तरी सुद्धा हे आझाद मैदान फुल्ल भरलेलं होतं. किती लोकांना अटक झाली? 5,000पेक्षा जास्त लोकांना अटक केलं असेल राज्यभरात? नाही, फक्त मुंबईमध्ये. बरं. राज्यभरात तर गणतीच नाहीये. तरी आम्ही आलो, मी स्वतः इथं आलो. परंतु आम्ही पोलिसांचा, कायद्याचा, माननीय उच्च न्यायालयाचा सन्मान करतो. सरकारनं धनगरांच्या स्वाभिमानाला डिवचलं म्हणून आम्ही आझाद मैदान त्या दिवशी भरलं होतं. पण काल परवा तुम्हाला काय त्यांनी सांगितलं? तुम्ही ज्यावेळेला गेला होता चर्चा करायला त्यावेळेला आजचं आंदोलन होऊ नये म्हणून त्यांनी चर्चेला बोलवलं होतं. त्या चर्चेत त्यांनी तेच सांगितलं की आम्ही या राज्याचे महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक लावतो. परंतु मीच उपोषण करताय. जे जालन्याला 16 दिवस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस महाधिवक्त्यासोबत चर्चा झालेली आहे. त्याच्या अगोदर मी पंढरपूरला 16 दिवस उपोषणाला होतो 6 बांधवांसह. तिथं मुख्यमंत्र्यांनी लेखी दिलं होतं मला, एकनाथ शिंदे साहेबांनी, की 15 दिवसात GR काढतो. आमचं म्हणणं आहे या राज्यात जे धनगर आहेत ते आम्ही धनगर आणि धनगर एकच आहेत. जे धनगर आहेत ते धनगर आहेत. हा शब्दाचा फरक लक्षात घेऊन दुरुस्ती, धनगर हे धनगर वाचावे तसा GR शासनाने काढावा किंवा काय करायचं ते करावं. एसटीच्या विरोधामुळे सरकार याच्यात थोडीशी आकडती भूमिका घेते असं वाटतं. मुळात तुम्ही पाहिलं असेल की आमच्यामध्ये थोडाही आडमुठेपणा नाही. त्या दिवशी आम्ही आलो, आम्ही निघून गेलो. आताही आम्ही कायद्याचं पालन करत निघून चाललो. आमची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना फोनवर सुद्धा जालन्यात बोललो, काल सुद्धा समोरासमोर बोललो की साहेब आपल्याला जर असं वाटतं आदिवासींची आडकाठी आहे, ते आमचे भाऊ आहेत ना, बसवा आदिवाशांना इकडं, आम्हाला इकडं बसवा, समजून सांगा दोघायला खरं काय खोटं काय. आणि त्याच्याही पलीकडं जर नसल गणित बसत तर सुप्रीम कोर्टानं आता कॅटेगरीमध्ये म्हणजे सब कॅटेगरायझेशन करण्याचं परवानगी दिलेली आहे. आम्ही या राज्यामध्ये 3.5% NTC
या प्रवर्गामध्ये सेपरेट धनगर जाती व्यतिरिक्त कोणतीच नाहीये. आमचं 3.5% तिकडे एसटी टाका आणि एसटी बी सी करा. मूळ आदिवासींना एसटी हे ठेवा, आम्हाला एसटी बी करा, एसटी सी करा, एसटी डी करा. काय करायचं ते करा, पण दिलेला शब्द पाळा. पण मग का सरकार पाळत नाही? तुमची चर्चा झाली महाधिवक्त्यांशी, तर त्या चर्चेमध्ये काय होतं मग? चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. कारण आता सरकारना मी दोष देत नाही, खरं म्हणजे थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. धनगर बांधवांना मी म्हणतोय की एक बोट ज्यावेळेस तिकडे करतो 4 बोट आमच्याकडे. सरकारचा दोष नाही हो, हे फसवायलाच बसलेले. आम्ही परत परत फसवून घेतोय स्वतःला, म्हणून ते फसवतात. आता तुम्ही ठरवा. आम्ही नाही फसलो. आम्हाला त्या दिवशी चर्चा केली होती, आम्ही सांगितलं नाही. कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे ते सांगा, निर्णय काय आहे ते सांगा. आजही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. आम्हाला निर्णय पाहिजे. आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आमचं उपोषण सोडत नाही, आंदोलन थांबवत नाही. धनगर समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर जाणीव होत असेल की गेल्या 12 वर्षापासून भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब हे तुमची फसवणूक करतंय, असं जर वाटत असेल तर निघा घराच्या बाहेर. आज आमचा मुक्काम रस्त्यावर आहे. आम्ही रस्त्यावर झोपणार आहे. आमच्यामध्ये सगळे वेगवेगळे पदाधिकारी आहे, पैशानं करोडपती आहे, सगळ्या प्रकारचे सदन लोक आहेत, सगळ्या प्रकारे स्ट्रॉंग लोक आहेत. पण हे रस्त्यावर झोपणारे फुटपाथवर कशासाठी? आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी. तुम्हाला जर वाटत असेल की ही लढाई तुमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची आहे, तुम्ही घराच्या बाहेर निघा. ते परत हाच प्रश्न विचारतील ना की तुम्ही सदन आहात असं सांगताय, तुम्ही अशा पद्धतीचा काय आक्रोश करताय दुसरीकडे, तर ते हा आक्रोश कशासाठी? सदन म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे आरक्षणाची संकल्पना गरीब श्रीमंतीची नाहीये. आपण म्हणतो संविधान, संविधानाची उद्देशिका काय सांगते? संविधानाला अभिप्रेत काय? समानता, सामाजिक न्याय. आपण म्हणतो छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. 18 पगड जातींना, सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे शिवरायांचं राज्य, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य. मग त्या राज्यामध्ये 2 नंबरचा धनगर समाज आहे. काय धनगर समाजाचं 2 नंबरचं इथं आहे? मला सांगा भाऊ, एका बापाला 4 लेकरं आहेत, 4 एकर जमीन त्याच्याकडे. साधं गणित सांगतो मी, आमच्या गावठी भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये. त्यानं जर म्हणलं एका पोराला 2 एकर देतो, एका पोराला 1 एकर देतो, एका पोराला 1 एकर देतो, एकाला काहीच देत नाही, काय करतील ते? अरे मी जरी असलो, तुम्ही जरी असले, कुऱ्हाड घेऊन बापाच्या मागे लागू. मग 70 वर्ष झाले आमचा वाटा कोण खातंय? 2 नंबरचे कलेक्टर, 2 नंबरचे एसपी, 2 नंबरचे सचिव, 2 नंबरचे डॉक्टर, इंजिनियर, वकील, पीएसआय, तहसीलदार, तलाठी. कुठेच आमचे 2 नंबरचे? 2 नंबरचं आमचं काय आहे या राज्यामध्ये? कुठे समानता या राज्यामध्ये? तुमच्यासाठी मग ज्या लोकांनी आंदोलनासाठी आतापर्यंत आंदोलनं केली, त्या लोकांनी नंतर आंदोलनं सोडून दिली. त्याचं सगळ्यात उदाहरणं जी आहेत, 2014च्या आधी, इलेक्शनच्या आधी आपण बघितलं होतं की जानकर साहेब आंदोलनाला बसले, ते मंत्री झाले. नंतर बघितलं की ते पडळकर आले, ते पडळकर 2 वेळा आमदार झाले आतापर्यंत. त्याच्यानंतर आता आपण बघितलं की ते महात्मे साहेब आले, ते खासदार झाले, त्यांची टर्म संपून गेली. आता रामराव वडकुते आले. तर ते म्हणतात की आम्ही, सरकार एका बाजूला हे सगळे चेहरे समोर करून ते म्हणतात आम्ही धनगर समुदायाला न्याय देतोय. मी परवा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर बोललो. मी त्यांचे आभार मानले की तुम्ही रामराव वडकुते साहेबांना खासदारकी दिली. समाज यात खुश झाला, समाज समाधानी नाही. तुम्ही एक आमदारकी, एक खासदारकी, मंत्रीपद, महामंडळ, योजना दिल्या. महाराष्ट्रातला धनगर समाधानी होणार नाही. महाराष्ट्रातल्या धनगरांना समाधानी करण्याचा एकच पर्याय, एकच गोष्ट, ते म्हणजे एसटी आरक्षणाची अंमलबजावणी. तुम्हाला काय वाटतं, ही जी मंडळी भाजपसोबत सत्तेमध्ये आहे ती का बरं आता ही मागणी लावून धरत नाही? हे बा, ते काय कुठे आंदोलनाला बसत नाहीत, ते त्याच्याबद्दल बोलत नाहीत, ते अवाक्षर पण काढत नाहीत. म्हणजे ज्याच्यासाठी त्यांचं काय आंदोलन चालू झालं, ज्याच्यासाठी ते रस्त्यावर आले, ज्याच्यामुळे त्यांना पदं मिळाली, आता ते काय बोलत नाहीत. बोलतील सगळे, बोलतात. प्रत्येकाला वाटतं की धनगरांचा प्रश्न सुटला पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे. पण 6 वर्षात तुम्ही किती वेळा बघितलं या सगळ्या लोकांना बोलताना? मी ज्यांची नावं घेतली त्यांनी आरक्षणासाठी एक आंदोलन केलेलं विधान भवनामध्ये. नाही, काय आहे, माणूस ज्यावेळेस सत्तेत जातो किंवा एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असतो, मग आमदार खासदारच नाही, साधा पदाधिकारी जरी एखाद्या ग्रामीण भागातला जरी असेल, शहरी भागातला, त्याला बंधनं येतात, त्याला मर्यादा येतात, त्याच्या पक्षीय काही चौकटी आहेत, काही त्याच्या राजकीय चौकटी आहेत. परंतु सामान्य धनगर म्हणून आम्ही ज्यावेळेस लढतो त्यावेळेस हे नेतेही आमच्या सोबत असतात. उद्या पण सगळे इथे या मैदानामध्ये येतील, आमच्या सोबतच आहेत. पण ते मैदानामध्ये येतात, ते तुमच्यासोबत भाषण करतात, पण तिथे जाऊन काही बोलत नाहीत. हा इतिहास राहिलेला आहे. नाही, ते एक थोडं. आणि ज्या वेळेला आंदोलन करतात नाही ते इथं, आता तुम्ही आंदोलन करताय, मी तुम्हाला मागच्या पण इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की जे आंदोलन करतात त्यांची आम्हाला भीती वाटते, कारण ते परत जाऊन आमदार खासदार होतात, परत ह्यांच्यातलं कोणतरी उभं राहतं नाही, आम्हाला आरक्षण द्या म्हणून उभं राहतं. मला आठवतं त्यावेळेस बोललो होतो, मी पोलीस खात्यात होतो, नोकरी सोडली, 3 वेळा विधानसभा लढलो, 1 वेळा लोकसभा लढलो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय पॉलिटिक्स इज द मास्टर की.
मासाहेब जिजाऊंनी बाल शिवबांना स्वराज्याचे धडे दिले. राजसत्ता महत्वाची, राजकारण महत्वाचं आहे, आम्ही राजकारणात गेलो पाहिजे, पण समाजाच्या नावावर किंवा उद्या जर हे आंदोलन स्थगित करा आणि आम्ही तुम्हाला आमदारकी खासदारकी देतो, काही पैसे देतो, दीपक बोराडे आयुष्यात हे करणार नाही. ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी समाज आहे दीपक बोराडे. अहो, बिरोबाची शपथ घेऊन पण लोक बदलली. नाही, तो मी माझ्या बाबतीत बोलतोय विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न होतो ना साहेब. आम्ही प्रश्न विचारणार ना. मी पोलीस खात्याची नोकरी सोडून, उद्योग व्यवसाय सोडून, घर परिवार सोडून 12 वर्ष झाले सतत 24 तास बाहेर फिरतोय. समाजासाठी जीवन समर्पित केलंय. त्याच्यामुळं हा विषयच नाही, स्वार्थ हा विषय 1% नाही. कुणाला तरी विश्वास ठेवा लागणार साहेब. फक्त फरक इतका आहे, प्रत्येक जण म्हणतं शिवाजी अन्याय फार झाला, शिवाजी महाराज जन्माला यावं शेजारच्या घरात, पण आता इथं शिवाजी महाराज जन्माला येणं सोपं नाही, कारण त्रास होतो, संघर्ष आहे, जीव धोक्यात जातोय. पण आता विश्वास ठेवा, तुमच्यासाठी प्रामाणिकपणे लढणारा आणि समाजासाठी मरणारा माणूस आलेला आहे. ज्यांचा विश्वास आहे ते माझ्यासोबत येतील. बघा, हे सगळे पोस्टर्स जे आहेत ते असे पोस्टर्स घेऊन आलेले आहेत. हे सगळे लोक आश्वासन देऊन 2 वर्ष झाले, पण मुंबईत महाराजा यशवंतराव होळकर यांचं स्मारक कुठेही दिसलं नाही. यशवंतराव होळकरांचं स्मारक उभारण्याची घोषणा जी आहे ती सरकारने केली होती. इथे त्यांनी म्हटले की देवाभाऊ धनगर जमातीस आपण एसटी आरक्षण मिळवून देण्याबाबत दिलेला शब्द पाळून न्याय कधी देणार हा प्रश्न विचारलेला आहे. इकडे पोस्टर आहे की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय खांद्यावरती घोंगडी घेऊन आहेत, हातात काठी घेऊन आहेत. मोदीजी यांची ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत तत्परता दिसली. अमित भाई शहा यांची पहाडी भाषिक समुदायास एसटीचा दर्जा देण्याबाबत तत्परता दिसली, पण अशीच तत्परता हे मंडळी धनगर आरक्षणाबाबत का दाखवत नाही आणि आमचं आरक्षण कधी, अशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत. हे जे आहे ना, हे सागर पेपरचं कात्रण आहे. धनगर समाजाला प्राधान्यानं आरक्षण द्या असं प्रवीणभाऊ दरेकरांची मागणी होती. हे 2022चं कात्रण आहे. आणि इकडे एसटीत असलेला पहाडी प्रदेशातील आदिवासी धनगर जमात, बकरवाल जे आहेत मुस्लिम समुदायामधले, गद्दी आहेत शैव पंथामधले हिमाचलमध्ये, आणि चांगपा म्हणून बौद्ध आहेत जे लडाखमधले, हे सगळे याच समुदायामध्ये म्हणजे धनगर समुदायामध्ये मोडतात. आणि म्हणून हा प्रश्न जो आहे तो अधिक गांभीर्यानं, पहिल्यांदा ज्यावेळेला हा प्रश्न उभा राहिला त्यावेळेला इथं काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार होतं. 2014 साली बारामतीमध्ये महादेव जानकर अशाच पद्धतीने आमरण उपोषणाला बसलेले होते आणि तिथे जाऊन देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यावेळेला मला असं वाटतं विनोद तावडे आणि या सगळ्या मंडळींनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समुदायाला एसटीचं आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. मला असं वाटतं की त्याला सुद्धा आता 12 वर्ष झालेली आहेत. 12 वर्षानंतर पण काही भेटलेलं नाही. बघा, असं आहे की एका बाजूला काय आरक्षणामुळे म्हणजे आता संधी कमी होत आहेत. तुम्ही शिकलेले आहात. आता मला काही तुम्हाला फार तेच प्रश्न विचारायचे नाहीयेत की तुमचे नेते, प्रत्येक काळातले नेते जे आहेत ते फितूर होतात, ते परत काही फिरकत नाहीत समाजाकडे वगैरे वगैरे. मला तेच विचारायचं नाही. प्रश्न असा आहे की संधी कमी होत आहेत, मग त्या सरकारी नोकरीतल्या असोत किंवा खासगी नोकरीतल्या असोत. जिथं नोकऱ्या कमी होत आहेत तिथे धनगर समुदायाला एसटीचं आरक्षण मिळाल्यानं काय लाभ होईल असं वाटतं? नाही, मुळात आता हा फार गंभीर विषय. येणाऱ्या काळात प्रत्येक समुदायाला जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, जे आरक्षणवादी आहेत, त्या प्रत्येकाला रस्त्यावर उतरून हे सरकारी संस्थानं टिकवण्यासाठी बांधावं लागणार आहेत. सरकारी संस्थानं राहिल्याने, नोकऱ्या राहिल्याने हा उद्याचा प्रश्न आहे. पण आज आरक्षणामध्ये आल्यानंतर हे मी म्हटलं होतं की बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण म्हणजे अमृत आहे. हे अमृत ज्यावेळेस धनगरांना मिळेल तर त्यात नक्कीच त्यांचं कल्याण होणार आहे. पण काय त्याच्यामध्ये अशा तरतुदी ज्या आता मिळत नाही? सगळ्याच येत ना साहेब. आज आमचा समजा एक बिरदेव डोने आयपीएस झाला मागच्या वर्षी, या वर्षी आमचा कोळपे नावाचा एक भाऊ आयपीएस झाला. हे आता ऐकलंय साहेब. धनगरांनी पेढे वाटले, काही संबंध नाही. जनरली नातेवाईक मित्र कोणी ओळखीचा असला त्याचा आनंद आपण साजरा करतो. इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना बिरदेव डोनेचा, कोळपेचा आनंद साजरा केला का? अरे धनगरांचा आयपीएस झाला. अरे हे कधी ऐकलंच नव्हतं ना आम्ही. धनगरांचा कलेक्टर झाला, ऐकलंच नाही कधी. तेच जर एसटी मध्ये असतो तर दरवर्षी आमचे 2-5 बिरदेव डोने झाले असते, दरवर्षी 5-10 आमचे कोळपे झाले असते. पण तेच तुमच्या युपीएससी मध्ये आज शासनाचं बजेट सादर झालं. या अधिवेशन चालू आहे. 7.5 लाख कोटीचं बजेट झालं. 24,000 कोटी एससीसाठी 15%, 22,000 कोटी आदिवासींसाठी 7% आणि धनगर या राज्यात 15%. त्यांना किती बजेट? ओबीसीचं बजेट आहे 7,500 कोटी. त्याच्यामध्ये 400 जाती आणि त्यात धनगरांना जर कॅल्क्युलेट केलं 100 कोटी, म्हणजे 15% धनगरांना 100 कोटी आणि 7% आदिवासींना 22,000 कोटी. हे जर धनगर हे राज्याचं, केंद्राचं बजेट वेगळं. धनगर जर यात असते तर धनगरांना 11,000 कोटी मिळाले असते राज्याचे, केंद्राचे 25,000 कोटी. मग त्याच्यात तुमचं आरोग्य, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती, प्रत्येक बाबीवर हा पैसा खर्च होतो आणि प्रत्येक घटकाचा समाजातल्या त्यात उद्धार होतो, काहीतरी फायदा होतो ना.
होतं सरकार कुठे पैसा खर्च करते. आता वनपट्टे सुद्धा साधे देताना इतके मोठं आंदोलन आदिवासी समुदायातल्या लोकांना पायपीट करत यावं लागलं होतं मुंबईपर्यंत, त्यांना परत पाठवलं आश्वासन देऊन. आता 2022ला एकदा त्यांनी आंदोलन केलं होतं, 25-26ला परत करावं लागलं, पण ते पण काही पूर्ण होताना दिसत नाही. पण आता मला सांगा, तुम्ही किती दिवस राहणार आहे तिथं असं मुंबईत? जोपर्यंत समाज ही लढाई लढेल आणि जोपर्यंत फडणवीस साहेब त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत तोपर्यंत. उद्या सकाळी किती वाजता येणार? मी 9 वाजता ग्राउंडमध्ये येणार, 6 वाजता बाहेर जाणार. परवानगी दिली तर, जर मला परवाची 18 तारखेची परवानगी दिली तर ग्राउंड सोडणार, नाही दिली तर मग पोलीस मला घेऊन जातील. उद्याची परवानगी मिळाली. बरं, तुम्हाला रोज नव्यानं परवानगी घ्यावी लागेल? यस. उद्याची परवानगी आज घ्यावी लागेल? आज घेतली, आता परवाची परवानगी उद्या सकाळीच मी अर्ज देणार की मला जर माझा प्रश्न सुटला नाही संध्याकाळी 6 पर्यंत तर मला 18 तारखेची परवानगी द्या. जर परवानगी दिली तर मी कायद्याचा सन्मान करत वापस जाणार. आणि जर समजा तुम्हाला परवानगी नाकारली तर? नाकारली तर मी इथंच बसणार. मग पोलीस आणि समाज, सरकार आणि समाज ठरवतील काय करायचं. तुम्ही कुठे राहणार आज? एवढे किती लोक आहेत? मी आता काय म्हणतात त्याला, लक्ष्मण रेषा आहे, या लक्ष्मण रेषेच्या बाहेर. तुमची काय व्यवस्था वगैरे या सगळ्या लोकांची झाली? व्यवस्था आमच्या समाज बांधवांनी मुंबईमध्ये केलेली होती, पण आमचं सर्वांचं असं ठरलं की मी उदाहरण देत होतो की मराठा समाज इथं आला आणि आरक्षण घेऊन गेला. का गेला? कारण गरीब श्रीमंत लहान मोठा पदाधिकारी हे फुटपाथवर झोपले, हातात वडापाव घेऊन खाल्ला. त्यावेळेस मिळाला हा संघर्ष. आम्ही सुद्धा तो संघर्ष करायला तयार झालेलो आहे. आम्ही आज फुटपाथवर झोपणार, हे सगळे लोक हातात वडापाव घेऊन खाणार. कुठून आले ते सगळे लोक? राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हे बांधव आहेत. फक्त मला विचारू द्या, कुठून आले तुम्ही? मी परभणी. तुम्ही? जालना, अहिल्यानगर, अकोला, जालना, परभणी, नाशिक, परभणी, संभाजीनगर, हिंगोली, कोल्हापूर, परभणी. किती वय बाबा तुमचं? माझं 65 वर्षे. काय होईल आरक्षण मिळालं? लेकरा बाळाचं कल्याण होईल. आता नाही होत आहे का? नाही ना, कशामुळे? 3% आहे आणि ती बरोबर भेटत नाही. अच्छा, मग आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावाकडे जाणार नाहीत. कसे आले इकडे येताना? रेल्वेनं आलो. घरच्यांना सांगितलं ना? घरच्या सांगितले सगळे लेकर बाळ गावाकडे सोडून आरक्षणासाठी आलो. माळकरी आहेत बाबा आणि गळ्यात माळ आहे. आणि आता किती तुमची तर राहायची व्यवस्था? आम्ही जिथं जागा भेटेल तिथे झोपणार बाहेर ग्राउंड. चला ठीक आहे, आता उद्या परत भेटू आपण. तुम्ही उद्या बसणार तर आम्ही उद्या येतो परत. पण दीपक बोराडेंचं हे आंदोलन जे आहे ते याच्या आधी पण आपण कव्हर केलं. त्यांना प्रचंड खोकला आहे, प्रदूषण आणि याचा त्रास पण आहे. तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप पण करून घ्यायला पाहिजे. कारण अशा काळामध्ये मुंबईमध्ये ऑलरेडी खूप प्रदूषण आहे आणि काय आपण बघतोय हवेमध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, सरकार काय करते बघूया. त्यांना उद्याची परमिशन मिळाली, उद्या परत ते इथे येणार आहेत. उद्या आंदोलनाला अशीच गर्दी जमेल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांनी राज्यभरातून लोकांना आवाहन केले की तुम्ही या. बघूयात. आपल्याला एसटीचं आरक्षण हा जो प्रश्न आहे धनगर समुदायाला मिळणार 12 वर्ष प्रलंबित आहे. 12 वर्षापूर्वी ही मागणी सर्वात पहिल्यांदा बारामतीमध्ये आंदोलन करून महादेव जानकरांनी पुढे केली होती. महादेव जानकर साहेबांचं ऑफिस इथंच आहे. आता उद्या किती धनगर नेते जे आहेत ते या सगळ्या लोकांच्या मागणीला पाठिंबा द्यायला येत आहेत ते बघावं लागेल. कॅमेरामन महेशसह अभिजित, मुंबईत.